रक्षाबंधनासाठी काहीतरी खास आणि हटके बनवायचे आहे. मग हा व्हेज यखनी पुलाव नक्की करून बघा. याची चव इतकी अप्रतिम आहे की चिकन बिर्याणी खाल्ल्यासारखंच फील येईल. आणि सगळ्यात खास म्हणजे हा अगदी कमी वेळात तयार होतो. नमस्कार, मी संगीता. संगीताच रेसिपीमध्ये आज आपण बनवूयात यखनी व्हेज पुलाव. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी आधी तांदूळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे. मी ते एका ग्लासने माप ठरवून 3 ग्लास तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले आहे. आता गॅसवर एक पातेलं किंवा कढई घेऊन त्यामध्ये ज्या ग्लासने 3 ग्लास तांदूळ मोजले आहे, त्याच ग्लासने 5 ग्लास पाणी घेऊया. आता यामध्ये अर्धा लसूण, अर्धा इंच आलं, एक मोठा उभा चिरलेला कांदा, 2-3 चमचे बडीशोप, 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याचे देठ घालूया. त्यासोबत 2 काळ्या वेलची, 2-3 हिरव्या वेलच्या, अर्धा लवंग, अर्धा काळी मिरी, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टारफूल, थोडी जावित्री आणि 2 तमालपत्र घालून सगळं छान मिक्स करून शिजवून घेऊया. आता याचा सुगंध छान टिकून राहण्यासाठी झाकण ठेवून शिजवू शकता. फक्त झाकणाला एक छोटंसं छिद्र असून द्या, नाहीतर पाणी उकळून बाहेर सांडण्याची शक्यता आहे. आता हे 5 ग्लास पाणी आटवून 3 ग्लास होईपर्यंत छान उकळून घेऊया. यखनीचं पाणी तयार होईपर्यंत मी ते सर्व भाज्या कापून आणि स्वच्छ करून घेतल्या आहेत. यामध्ये 1 वाटी बटाटा, 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी मटार, 1 वाटी बीन्स, 1 वाटी गाजर, 2 मोठे टोमॅटो आणि 1 वाटी पनीर घेतलं आहे. प्रत्येक भाजीचं प्रमाण साधारण 150 ते 200 ग्रॅम आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यखनीचं पाणीही आता छान तयार झालं आहे. झाकण काढून हे यखनीचं पाणी गाळणीने गाळून घेऊया. यखनीचा सुगंध इतका मस्त दरवळतोय की मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी घरी बनवून बघावं लागेल. आता आपण बिरिस्ता तयार करून घेऊया. त्यासाठी 2-3 मोठे कांदे बारीक उभे चिरून घ्या आणि गरम तेलामध्ये छान सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या. नंतर हे कांदे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये पनीरचे तुकडे घालून हलके सोनेरी होईपर्यंत तळून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला पनीर 1-2 मिनटं छान असं तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता गार्निशिंगसाठी थोडे काजू बदाम घेऊन ते याच तेलात साधारण 2-3 मिनटं हलकेसं तळून घेऊयात. त्यानंतर एक वाटीमध्ये ते देखील बाजूला काढून घेऊयात. आता ज्या भांड्यात आपण पुलाव बनवणार आहोत त्या पातेल्यात कांदा तळलेलं तेल घेऊया. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये 3-4 लवंग, 4-5 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, 2 तमालपत्र, 1 काळी मोठी विलायची आणि 1 स्टारफूल घालून सगळे मसाले छान परतून घेऊया. आता यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. तुपामुळे पुलावला खूप छान सुगंध येतो आणि चवही अप्रतिम लागते. आता यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घालूया आणि तो छान परतून घेऊया. त्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालूया. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त परतून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी बटाटे घालून 3-4 मिनटं छान परतून घेऊया. त्यानंतर आपण घेतलेले सगळ्या भाज्या घालून त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालूया आणि सगळ्या भाज्या छान परतून घेऊया. भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. तसेच प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता हे सर्व भाज्या हाय फ्लेमवर 5 ते 6 मिनटं छान परतून घेऊया. म्हणजे भाज्या साधारण 50% शिजतील. आता यामध्ये थोडा तळलेला कांदा हाताने कुस्करून घालूया. यामुळे पुलावला अजून छान चव येईल. आता हे साधारण एक 3-4 मिनटं छान हाय फ्लेमवरती परतून घेऊयात. म्हणजेच भाज्या छान शिजतील. हे बघा, बटाटा असा तोडून बघा, छान मस्त 50% शिजलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि 1 चमचा मीठ घालूया.
आणि 2-3 मिनटं छान शिजवून घ्या. त्यामुळे साधारण सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतील. आता यामध्ये तयार केलेलं यकनीचं पाणी घालून घेऊया. आपले तांदूळ 3 ग्लास आहेत, त्यामुळे 3 ग्लास यकनीचं पाणी आणि 2 ग्लास साधं पाणी घालून घेऊया. आता यामध्ये आपण तळलेले पनीरचे तुकडे घालून घेऊया. यामुळे पनीरमध्ये यकनीचा चव छान मुरेल. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ घालून छान भात शिजवून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घालून छान परतून घेऊया आणि त्यानंतर भात शिजवून घेऊया. आता साधारण पाणी एक 10 ते 15% राहिले की त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेले काजू बदाम घालून घेऊया आणि त्यावर एक 2 ते 3 चमचे केवडा वॉटर, 2-3 चमचे तूप घालून घेऊया. तुपामुळे भात एकदम मोकळा आणि छान सुगंधित होतो. आता यावर झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवरती 10 ते 12 मिनटं भात शिजवून घेऊया. यामुळे पुलाव छान मोकळा आणि परफेक्ट शिजेल. 10-12 मिनिटांनी झाकण काढून बघूया. काय मस्त यखनी पुलाव तयार झाला आहे आणि याचा सुगंध तर अप्रतिम दरवळतोय. हा पुलाव तुम्ही एकदा बनवला ना तर सारखं बनवून खाल. ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आता हा मस्त गरमागरम यखनी पुलाव सर्व करून घेऊया. तुम्ही हा पुलाव नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.